नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा अर्थात 7वा हप्ता 26 जानेवारीपर्यंत महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला। यामध्ये काही महिलांच्या बँक खात्यावर आज देखील पैसे जमा झाले, परंतु अजूनही अनेक महिलांचं मत आहे की आम्हाला हे पैसे मिळाले नाहीत। आम्हाला आधीचे सर्व पैसे मिळाले, परंतु आम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही। आम्ही आता चेक कसे करायचे, तर त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती यायचं आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिली आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी असा डॅशबोर्ड दिसणार आहे। या डॅशबोर्डवरती ॲप्लिकेशन सबमिटेड असेल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे दोन मेन पर्याय आहेत। वरती होम आहे, स्कीम आहे, त्यासोबतच ॲप्लिकेशन्स मेड अर्लियर आहे, प्रोफाइल आहे, ग्रीव्हन्स आहे। आता यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शेजारी जे ॲप्लिकेशन सबमिटेड दिसत आहे त्यामध्ये तुम्ही जेवढे ॲप्लिकेशन सबमिट केले आहेत ते तुम्हाला दिसणार आहे। आता यावर तुम्ही ॲप्लिकेशन सबमिटेडमध्ये तुम्ही जेवढे फॉर्म भरले आहेत त्या सर्व फॉर्मची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचा जो फॉर्म भरताना तुम्हाला जो नंबर होता तो टाकावा लागेल। आता ॲप्लिकेशन सबमिटेडवर मी या ठिकाणी क्लिक करतो। आता ॲप्लिकेशन सबमिटेडवर क्लिक केल्यानंतर मी हे भरलेले किंवा आम्ही भरलेले हे सगळे फॉर्म या ठिकाणी ओपन होत आहेत। यामध्ये बघा अप्रूव्ड आहे, अप्रूव्ड आहे, अप्रूव्ड आहे, संजय गांधी समोर नो आहे, नो आहे आणि वरती ॲक्शन शेजारी तुम्हाला दोन बटन देखील दिले आहेत। आता संजय गांधी नो म्हणजे काय की ही जी महिला आहे ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाही, म्हणून ही लाडकी बहीण योजनेसाठी ही महिलाचा अर्ज अप्रूव्ड केला आहे। आणि आता ॲक्शन शेजारी जाऊन तुम्ही काय पाहू शकता की या महिलेला कोणते कोणते हप्ते मिळालेत। आता या ठिकाणी मी क्लिक करतो। यामध्ये बघा आता जे हप्ते जमा झाले त्या सर्व हप्त्यांची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे, ज्यामध्येच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले सर्व हप्त्यांबद्दल पेड म्हणजेच की यांना 1500, 3000 आणि 1500 असे मिळून या योजनेअंतर्गत सर्व हप्ते मिळाले आहेत। एकूण यांच्या बँक खात्यावर 6000 रुपये जमा करण्यात आले आहेत असे देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये अनेक महिलांच्या समोर काय झालेले बघा, ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता त्यावेळी अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्टेड देखील येतं। आता प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही या महिलेचे नाव असेल, कुठल्या योजनेचा लाभ घेते हे सर्व माहिती या ठिकाणी, मोबाईल नंबर असेल, विलेज असेल, तालुका असेल, हे सर्व तुम्ही इझिली पाहू शकणार आहात, ज्याबद्दल तुम्हाला आधी देखील मी सांगितलं आहे आणि या पद्धतीने तुम्ही हे सहज इझिली पाहू शकता। आता तुम्हाला काय करायचं, सर्वात महत्त्वाचा आपण टॉपिकवर येऊया, ज्यामध्ये तुम्हाला हा पैसे आले का नाही किंवा तुम्हाला या योजनेतून काढून टाकलंय का हे तुम्ही कसे पाहणार, तर ते बद्दल आपण पाहणार आहोत। तर यासाठी आता काय करायचं बघा, पुन्हा एकदा तुम्ही काय करायचं, यामध्ये ॲप्लिकेशन सबमिटेडवर यायचं आणि ॲप्लिकेशन सबमिटेडवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही आता काय करणार आहात की तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज असतील किंवा यापूर्वी तुम्ही आता तुम्हाला ब्लॉक केलं किंवा तुमचं जे या योजनेतून तुम्हाला बाहेर का काढलं हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा या वेबसाईटवर येऊनच हे होम पेज असणार आहे। आता हे होम पेजवर तुम्ही या ठिकाणी सर्व माहिती पाहू शकता। आता या माहितीमध्ये तुम्ही काय करणार आहात, तर ॲप्लिकेशनवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता। आता तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, ॲप्लिकेशन्स मेड अर्लियर या बटनावर तुम्ही यामध्ये क्लिक करून तुम्ही जे ॲप्लिकेशन सबमिट केले ते पुन्हा एकदा तुम्ही पाहायचे आहेत। आता ॲप्लिकेशन्स मेड अर्लियरवर मी या ठिकाणी क्लिक करतो। आता या ठिकाणी रिजेक्टेड आहे बघा, रिजेक्टेड म्हणजे या महिलेला योजनेतून बाहेर काढून टाकलेले आहे। आता का बाहेर काढून टाकले यावर तुम्ही क्लिक करण्यासाठी हे जे आयचा आयकॉन आहे म्हणजे डोळा आहे त्या डोळ्यावर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता। आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सगळी माहिती येणार आहे की यांनी फॉर्म कसा भरला होता, फॉर्ममध्ये भरलेली माहिती वगैरे ही सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी इझिली पाहू शकता। आणि खाली सर्वात महत्त्वाचा रिझन आहे बघा, रिजेक्टेड। आता रिजेक्टेडच्या इथे रिमार्क्सवर जाऊन रिजेक्टेडच्या शेजारी रिमार्कमध्ये काय लिहिलं आहे बघा, संजय गांधी बेनिफिशरी, म्हणजेच की सदरची महिला ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यामुळे या योजनेचा तिला लाभ घेता येणार नाही आणि यामुळेच या योजना म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सदरची महिला ही अपात्र करण्यात आली आहे आणि तिला यापुढे या योजनेचे पैसे मिळणार नाहीत। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। तुम्ही देखील वेबसाईटवर जाऊन तुमचा स्टेटस चेक करायचा आहे की तुमचे नक्की काय झालंय। यामध्ये तुम्हाला रिजेक्ट केलं असल्यास तुम्हाला या योजनेअंतर्गत पुढचे पैसे मिळणार नसल्याचे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे। त्यासोबत जे पेंडिंग आहेत ते पेंडिंगमध्ये जाऊन देखील का पेंडिंग आहेत, कुठल्या लेवलला पेंडिंग आहेत हे देखील तुम्ही माहिती या ठिकाणी पाहू शकणार आहात। परंतु लक्षात घ्या, ज्यांचे रिजेक्ट झाले आहेत त्यांना यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। त्यांच्याकडून पैशांची वसुली होईल का, तर पैशांची वसुली होणार नाही असे सरकारद्वारे सांगण्यात आले आहे, कारण सक्तीची वसुली सरकार कोणाकडून देखील करणार नसल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून कालच आपल्याला कळवण्यात आलेले आहे। आता यामध्ये बघा
काही फॉर्ममध्ये काय दाखवतं की पेंडिंग आहे स्टेटस आणि रिमार्क वगैरे काही येत नाही आहे, परंतु काही फॉर्ममध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की रिजेक्ट केलं आहे आणि रिजेक्टचं कारण देखील देण्यात आले आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म तुम्ही व्यवस्थित चेक करायचा आहे आणि तुमचा अप्रूव्ड असल्यानंतर तुम्हाला हे पैसे आले असतील. ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांना हे पैसे मिळाले नाहीत आणि यापुढे देखील मिळणार नाहीत. त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.